अश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीमधील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। या पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते। ही रात्र केवळ चंद्रप्रकाशाच्या सौंदर्यासाठी नाही तर धार्मिक, आरोग्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील विशेष महत्त्वाची मानली जाते। कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोजागृती, म्हणजे कोण जागत आहे अशी विचारणा करत देवी लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि कोण जागे आहे, कोण झोपले आहे हे देवी लक्ष्मी पाहत असते। जे जागे आहेत, पूजापाठ करत आहेत अशा लोकांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते। म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे। पौर्णिमेला समुद्र मंथन झाले आणि त्यातूनच देवी लक्ष्मीचा जन्म झाला, म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे। तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन कसे करावे, तिचे आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य राहावे यासाठी आपण कोणते उपाय करावेत, त्याचबरोबर या दिवशी ज्येष्ठ अपत्य ओवाळणे खूप महत्त्वाचे असते। तर ते का ओवाळले जाते, कसे ओवाळावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। महाराष्ट्रामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे। या दिवशी चंद्राची पूजा केली जाते, त्याचबरोबर देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, भगवान कुबेर आणि इंद्र यांची देखील पूजा केली जाते। देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर राहण्यासाठी, तिची अखंड कृपा आपल्या कुटुंबावर राहावी, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन हे खूप महत्त्वाचे असते। तर आज सायंकाळी आपल्या अंगणामध्ये म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ आपल्याला तांदळाच्या पिठाने किंवा गव्हाच्या पिठाने लक्ष्मीची पावले काढायची आहेत, किंवा तुम्ही रांगोळीने सुद्धा लक्ष्मीची पावले काढली तरी चालतात। ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पावले काढणार आहोत त्यावर आपण हळद कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि तेथे एक दिवा लावायचा आहे। अशा पद्धतीने सायंकाळच्या वेळी आपण आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन करायचे आहे। ही लक्ष्मीची पावले तुम्ही सायंकाळी 6 ते 8 या वेळेत जरूर काढावीत। कोजागिरी पौर्णिमेला आठवलेल्या दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो। अंगणामध्ये किंवा गच्चीवर चूल घातली जाते किंवा गॅसवर दूध आठवले जाते आणि हे अमृतासमान दूध थोडा वेळ चंद्राच्या प्रकाशात ठेवून त्याचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो आणि त्यानंतर हे अमृतासमान दूध सर्वजण प्रसाद म्हणून घेतात। त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, इंद्र, चंद्र आणि कुबेर यांची पूजा केली जाते। या पूजेचा शुभ मुहूर्त हा रात्री 11:45 ते 12:34 या काळात आपण देवी लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, चंद्र, इंद्र आणि भगवान कुबेर यांची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपण काही महत्त्वाच्या सेवाही करायच्या आहेत। यात तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ आणि श्री सूक्त 16 वेळा म्हणायचे आहे। त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे, तर आपण वैकुंठ स्तोत्र देखील म्हणायचे आहे। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव। तर आपल्या ज्येष्ठ अपत्यास ओवाळायचं आहे। मुलगा असेल तरीही ओवाळायचे आहे आणि मुलगी असेल तरी देखील आपण कोजागिरी पौर्णिमेला आपल्या ज्येष्ठ अपत्यास ओवाळायचं आहे। ज्येष्ठ अपत्यास का ओवाळावे, तर ज्येष्ठ अपत्य ज्यावेळी होते त्यावेळी आईला मातृत्वाचा आनंद मिळतो। आई आणि ज्येष्ठ अपत्यामध्ये प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी ज्येष्ठ अपत्याला ओवाळले जाते। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते, तर तिचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळावेत यासाठी आपण आपल्या ज्येष्ठ अपत्यास ओवाळायचे असते। जसं कोजागिरी पौर्णिमेला चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो, त्याचप्रमाणे आपल्या मुलांचे आयुष्य देखील चंद्राच्या शीतलतेने आणि सकारात्मकतेने फुलून जावे यासाठी कोजागिरी पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्यास ओवाळले जाते। याला ज्येष्ठ अपत्यांची अश्विनी असे म्हणतात। या दिवशी सकाळी आपल्या ज्येष्ठ अपत्यास सुवासिक तेल लावून आंघोळ घालायची आहे। जेवणासाठी गोड पदार्थ बनवायचे आहेत आणि संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करून आपल्या मुलांनाही ओवाळायचं आहे। चंद्राप्रमाणे चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल व्हावी यासाठी आपण आपल्या ज्येष्ठ अपत्यास ओवाळायचं आहे। तुम्ही आज सायंकाळी देखील आपल्या ज्येष्ठ अपत्यास ओवाळू शकता किंवा उद्या सकाळी 9:15 पौर्णिमा तिथी आहे, तर तुम्ही उद्या सकाळच्या वेळेत देखील ओवाळले तरी देखील चालेल। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।